संगीता टाळ्या वाजवत्या काकूसाठी. मुलं आहेत का? किती? माईक मध्ये बोला. एकच आहे. काय नाव? दर्शन आहे का? या जे असं त्यांनी पुण्याला आहे का? त्यांच्यासाठी इकडे जोरदार टाळ्या वाजवा. तुमचे पती दारू पिऊन मारले आहे ना? काय नाव होतं? अनिल गोरे. कारण दुःख आहे की नवरा दारू पिऊन मारला पण मुलगा पुण्याला शिक्षण चालू आहे. टाळ्या वाजवा. नाही लढू नका, हार मानू नका. मी स्वतः साडी देऊन सत्कार करतो. तुझी सेवा करील मनोभावे माझे मन गोविंद रंगले माझे मन गोविंद रंगले तुझी सेवा करील मनोभावे तुझी सेवा करील मनोभावे हो तुझी सेवा करील मनोभावे. म्हणून सांगतो हे व्यसन खंजरीत टाका. दारू गुटखा तंबाखू त्या खंजरीत टाका. व्यसनाला त्याग द्या. काय होते दारू पिऊन? अरे दारू द्या बाई. काही बाया विधवा झाल्या. दारू पायी काही पोरं अनाथ झाले. अरे 70 वर्षाचा बाप 24 वर्षाच्या मुलाच्या तोंडात पाणी टाकते. सांगा काय गलती आहे त्या बापाची? मुलगा दारूने गेला त्या खडखडणाऱ्या हाताने आपल्या मुलाच्या तोंडात पाणी टाकायचं काय पाप आहे? ते दुःख सांगायचं कोणाला? त्या काकूने दुःख सांगायचं कोणाला? त्या मुलाने दुःख सांगायचं कोणाला? म्हणून ते दारू तंबाखू गुटखा या खंजरीत टाका. व्यसनाला त्याग द्या. दारूने काय होते? जीवन बर्बाद होते. दारू पिऊ नका, व्यसन करू नका, गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका. आणि कारण आजकाल तंबाखू खाण्यावाल्याची एवढी टेक्निक आहे काय सांगाव तुम्हाला. तुका म्हणे अर्जुन खावा तंबाखू चुना तर दोन पोर रस्त्यावर गोष्टी करून राहिले म्हणे हे तर इतिहासच घडला. भाऊ म्हणतो वाटते तो तंबाखूच घडला. ते पोरं फेकत नाही का जाळं त्या म्हणते सुखदेव गेले म्हणे देशासाठी. अनेक महापुरुष शहीद झाले म्हणे. शेवटी गांधीजी आले. गांधीजी सोबत निघाली चुन्याची पुडी. चुन्याची पुडी निघाली तर चळवळ सुरू झाली आणि चळवळ रंगली. रंगता रंगता इंग्रजाला आपलं काही खरं नाही. इंग्रज पडाले. देश स्वतंत्र झाला. व्यसने सगळी सोडून द्या सरळ पणाचे जीवन जगाणं. व्यसने सगळी सोडून द्या सरळ पणाचे जीवन जगाणं. लोभ करा सर्वांचा सर्वांचा लोभ करा सर्वांचा सर्वांचा. भक्तीला उतारला कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मना. ऐका भाव जीवाचा जीवाचा ऐका भाव जीवाचा जीवाचा. भक्तीला उतारला कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मना. जिजामातांनी 2 छत्रपती घडवले. एक छत्रपती शिवाजी महाराज, एक छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजची शेवटच्या क्षणात तारीख केली होती. औरंगजेबाने कोणा लक्ष देऊ नाही का? हाथ निकाल दे उसके पर नहीं झुके हमारे सामने. अरे हाथ निकाल दे उसके पर नहीं झुके हमारे सामने. जबान काट दी उसकी. जबान काट दी उसकी पर नहीं रहम की हमारे सामने. आंखें निकाल दे उसके. आंखें निकाल दे उसके पर नहीं झुके हमारे सामने. नहीं झुके हमारे सामने. ऐसे कौन से पाप किए तुमने कहीं जन्मों में? ऐसे कौन से पाप किए तुमने कहीं जन्मों में? जैसे छत्रपती संभाजी जैसे औलाद ने जन्मे हमारे जमाने में. त्यांना घडवणारे शिवाजी महाराज होते. म्हणून म्हणतात एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यामुळे किल्ल्यामुळे.
माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर. कालपासून हा सप्ताह सुरू झाला, बरोबर आहे ना? कालपासून हा सप्ताह सुरू झाला ना, अमरावतीतला प्रेम प्रकरण सप्ताह समाप्त झाला. पोरा पोरीचा प्रेम प्रकरण सप्ताह समाप्त झाला. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. आजी व्हॅलेंटाईन डे तुमच्या काळात होतं का असं? आजीच्या काळात नव्हतं. व्हॅलेंटाईन डे तिच्यातला पहिला दिवस कोणता? पोरं बोलत जा. तुमच्या इकडचे पोरं बोलत नाही काय? आवाज त्या छत्रपती शिवाजी महाराज की फुल चार्जिंग जीवन आले तुम्ही वैभव सर बोलत जा. व्हॅलेंटाईन डे मधला पहिला दिवस कोणता? हा रोज डे. क्या बात आहे. तुमच्या गावातल्या पोरीला पूर्णच माहित आहे भाऊ. कोणता तेले माहित आहे ना? परशाचा ते पैसे देतील मलाच चॉकलेट नेऊन द्यायला. दुसरा दिवस कोणता बरं? कोणता? टेडी डे. इकडचे चॉकलेट डे म्हणते, इकडचे टेडी डे म्हणते. प्रपोज डे. क्या बात आहे. टाळ्या वाजवता ज्यांनी म्हटलं तू. टाळ्या वाजव ना. तुम्हाला काय पैसे लागतील टाळ्या वाजवायचे? प्रपोज डे. त्याच्यानंतरचा दिवस असते टेडी डे. आजी बावलं देते, बावलं बावलं. मग त्याच्यानंतरचा दिवस असते चॉकलेट डे. आजी 1 रुपयाची चॉकलेट नाही, 100 200 रुपयाची चॉकलेट आहे. त्याच्यानंतरचा दिवस असते हक डे. आजी हागू संचलन नाही, हागू संचलन नाही, ते गळ्याला गळा लावतात. त्याच्यानंतर दिवस असते किस डे. किस डे. पप्पी डे. पप्पी डे. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला पारुला या प्रेम मेरीला या प्रेम मेरीला या प्रेम मेरीला या प्रेम मेरीला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला पारुला या प्रेम मेरीला या प्रेम मेरीला या प्रेम मेरीला या प्रेम मेरीला. पप्पी दे म्हणते. आजी पप्पी किस मुका मुका. आजी म्हणून कुठच्या कुठंच गेलं बाबा. आजीच्या काळात नव्हतं असं. मग शेवटला दिवस असते व्हॅलेंटाईन डे. आजकाल साक्षगंधाच्या दिवशी वरत 20,000चा मोबाईल ठेवते. अँड्रॉइड पहिलाच फोन तिला करते. हॅलो मला तुझ्याशिवाय करमत नाही, आपलं लग्न लवकरात लवकर व्हायचा प्रयत्न करतो. आजी तुमच्या काळात होतं का असं? नाही. आजी म्हणे आमचं लग्न होय तर 1-2 महिने आजी आप्पाशी बोले नाही. बोले का आजी? आजी म्हणे येऊन जाऊ ना मारच कोण गेला. 1-2 महिने बोले नाही आजी आप्पाशी. विचारा नाही का आजीले? आजी म्हणे मी आप्पासोबत जाऊ बोलाले, आप्पाच माझ्यासोबत बोले नाही. आयुष्यभर बुड्याने शिव्या दिल्या, पण उनके गालियों में भी बहुत प्यार था. त्यांच्या शिव्यामध्ये सुद्धा प्रेम होतं. आजकालचं प्रेम तर तुमचं बमच उठून गेलं. बापा 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 तू मेरी जान, तेरे बगैर मैं जी नहीं सकता, तू नहीं होती तो मेरा क्या होता. काय झालंच का असतं? ते नसतं तर झालं काय असतं? ते म्हणते थे मेरी जान वो मेरी जान. लोकल जर माहित पडलं तुमची जान कुकडून कुकडून सुजते, तुम्हाला माहित नाही पडलं. जान वो मेरी जान तसेच तबलावादक मुन्ना दादा सोनवणे टाळ्या वाजवा विजयसाठी. तसेच साथ संगत देणारे संदीप दादा बोंडे यांच्यासाठी बळा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तसेच या आमच्या गाडीचे चालक मालक आणि या संचाचे चालक मालक माझे वडील गजानन राव तायवाडे यांच्यासाठी बळा जोरदार टाळ्या वाजवा. हे नसते तर मी घडलो नसतो. हे नसते तर मी घडलो नसतो. आज इथे मी बोलू शकलो नसतो.
मी कसा घडलो. माझ्या बाबाचं ऑपरेशन झालं अन्ननलिकेचं. 2 वर्ष झाले तब्येत बरोबर नव्हती. 2 वर्ष झाले तब्येत बरोबर नव्हती. बाबा शिर्डीला ऑपरेशन करायला गेले. शिर्डीहून वापस आले. मी बाबांना प्रश्न केला, बाबा आपण तुकडोजी महाराजच्या पुण्यतिथीला गेलो पाहिजे. तुकडोजी महाराजच्या श्रद्धांजलीला आपण गेलो पाहिजे. त्यावेळेस बाबा म्हणतात, अरे माझे टाके सुद्धा वले आहे, पण जाऊ दे, तू नाव काढलं तर आपण जाऊ. त्यावेळेस मी तुकडोजी महाराजांच्या श्रद्धांजलीला गेलो, पुण्यतिथीला गेलो. पुण्यतिथी झाली, श्रद्धांजली झाली. आणि गुरुकुलमध्ये रविदादा मानव यांच्या गुरुकुलमध्ये गुरुराज सत्यपाल महाराजांनी जेवढे 35 पाल तयार केले, त्या 35 पाल लोकांचं मी कीर्तन ऐकलं. आणि मला सुद्धा वाटलं की असं कीर्तनकार आपण व्हाव. देतील बोध कोणी मानव व्यथा कळाया. देतील बोध कोणी मानव व्यथा कळाया. मी यवतमाळ जिल्ह्याच्या तिकडे कार्यक्रमाला गेलो. यवतमाळ जिल्ह्याच्या तिकडे कार्यक्रमाला गेलो. तिथं 500 माणसं, 3च बाया. माझं डोकंच खुरलं. मी म्हटलं, बापा 3च बाया. हा कार्यक्रम चालू केला. मी म्हटलं वाढन. कार्यक्रम चालू केला. अर्धा घंटा कार्यक्रम केला तरी बाया 3च. मी त्याला म्हटलं, काहो काकू तुमच्या गावात 3च बाया. बोलच नाही. मी म्हटलं वाढन. अजून अर्धा घंटा कीर्तन केलं. त्याला विचारलं, काहो म्हटलं काकू तुमच्या गावात 3च बाया. बोलच नाही. मी म्हटलं वाढन. अजून अर्धा घंटा कीर्तन केलं तरी बाया 3च. मी पहिले अजून प्रश्न केला. मी म्हटलं काकू तुमच्या 3च बाया आहे का? त्या काकू म्हणे, काय महाराज म्हणे 3 वेळा 3 बाया 3 बाया 3 बाया लावल्या म्हणे तुम्ही. मी म्हटलं हाय म्हणून म्हणतो. नाही म्हणे तुमचंही बरोबर आहे म्हणे. आयोजक म्हणे 2-2 वेळा भोंग्यातून बोंबले म्हणे, कार्यक्रमाला शोभा आणा, कार्यक्रमाला शोभा आणा. बंदी गाव फिरली म्हणे, फक्त 3च शोभा सापडल्या म्हणे. चंद्रकला सुशिकला झोपल्या म्हणे घरी. हात जोडून आणि ती कीर्तनाला काऊन काय तरुण पोरं कीर्तनाला नसते. त्याला माहित आहे भजन म्हणजे बिमारी, कीर्तन म्हणजे ताप येणं, लावणी असला म्हणजे ताल जमला. पावर हाय म्हणते तुमच्या इच्छा पोरं. आता अमरावती गौतमी पाटील आली अमरावती, तर तरुण पोरं एवढे म्हातारे कमी, तरुण पोरं जास्त. म्हातारी होते तिच्यात सांगा. म्हातारे माणसं दुसरं लग्न करायला भेट नाही. दुसरं लग्न करायला भेट नाही. का त्याला विचारा, का आपा दुसरं लग्न कोण करता? पहिली गेली म्हणे, दुसरी आता भाकर थापायला पाहिजे म्हणे, दुसरी पाहिजे म्हणे. हात जोडून आणते तुम्हाला, हात जोडून. आता मध्यस्तरी तो पुष्पा नावाचा पिक्चर निघाला. पुष्पा नावाचा पिक्चर निघाला. त्या पिक्चरात तो पुष्पा, तो अल्लू अर्जुन मैं झुकेगा नहीं साला म्हणतो. तो झुकेगा नहीं साला तो पुष्पा या तरुण पोरांचा आदर्श आहे. पण 350 वर्ष झाले संभाजीराजेंना जाऊन. 350 वर्ष झाले संभाजीराजेंना जाऊन. त्या राजेंनी आपले हात केले, झुकले नाही. डोळे केले, झुकले नाही. पाय काढले, झुकले नाही. या रक्ताचा अभिषेक या स्वराज्यासाठी केला, या महाराष्ट्रासाठी केला. आणि औरंगजेबासमोर उभे झाले आणि औरंगजेबाला सांगितलं, मी झुकेगा नाही. ते छत्रपती संभाजी महाराज आपले आदर्श असले पाहिजे. ते छत्रपती संभाजी महाराज आपले आदर्श असले पाहिजे. शिवाजी महाराज आपले आदर्श असले पाहिजे. का म्हणतो संभाजी महाराज आपले आदर्श असले पाहिजे? काही तरुण पोरांना हात जोडून आणते, सगळ्या तरुण पोरांना हात जोडून आणते. आपला बाप आपला आदर्श असला पाहिजे. पोरींना आपला बाप आपला आदर्श असला पाहिजे, आपली आई आपला आदर्श असला पाहिजे. नाही तर पोरं दुसऱ्यावरच प्रेम करते. आईवर सोडलं, आईले सोडलं, बाबाले सोडलं, पोरीवरच प्रेम करणार ना पोरीनं.
तुम्ही प्रेम करा, आता प्रेम करणार नाही तर कधी करा, प्रेम जरूर करा, पण आपली लेवल तयार करा. वा तुम्ही एकदा करा, एकदा प्रेम बघा, तुमचा बाप नाही म्हणते का? वा तुम्ही डॉक्टर करा, डॉक्टर प्रेम बघा, तुमचा बाप नाही म्हणते का? मग लेवल तयार करणं आपल्या हाती आहे. आपण दिले ते धंदे सोडून, आणले व्हॅलेंटाईन डेचे दिवस, पोरं शिवाजी महाराजले किती पोरं होते? 2. टाळ्या वाजवत्या पोरासाठी. फक्त एकाच पोरानं सांगितलं. सावित्री मातेची जयंती किती पोरा? हा समोरचा बोल, समोरचा बोल ना, बोल. समोर ये इकडे, ये ना, पुस्तक देतो ना. अरे तूच ये ना, समोर ये. टाळ्या वाजवत्या पोरासाठी. माहित आहे काय? माहित घ्या. तोंडाजवळ माईक धरणं. एलर्जी आहे का तुम्हाला माईकची? याचा आवाज ओळख, कारण आता खतरनाक पाठ केली. आवाज ओळखते. माईक जवळ घ्या. कुल्फी खाता तुम्ही? नाही. कुल्फी खात नाही? पेप्सी नाही. पण जसे कुल्फी खाते तसा माईक धरा. काय नाव तुमचं? कुलदीप निकम. फक्त नाव इथं का कर्जमाफी सुरू आहे का? फक्त नाव. काय नाव तुमचं? कुलदीप. हो, खतरनाक चांगलं नाव आहे. टाळ्या वाजवते याच्यासाठी. अर्चीच्या हिरोचं नाव काय? बोला, अर्चीच्या हिरोचं नाव काय? वर्षा. कोण म्हटलं? ये पुस्तक देतो ना, ये ना. पुस्तक सप्रेम भेट देतो ना, ये ना. अरे तू समोरचा पांढरी शर्ट वाला, ये ना. अरे ना, पुस्तक देतो ना समोर. ये ना, पुस्तक सप्रेम भेट देतो ना. कोण म्हटलं? कोणाला येते? सगळ्या गावाला झाली या माझ्या, सगळ्या गावाला झाली या माझ्या लगनाची ओढ. सगळ्या गावाला झाली या माझ्या लगनाची ओढ. आता बनणार राणी आता तरट झालो या, आता परत झालो या, आता उरात आलो या, नवीन काठी धरून आलो या. झालं झिंग 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 कोणाकोणाला झाली याच्या लग्नाची घाई? सगळ्या गावाला झाली माझ्या लग्नाची घाई. कधी बापाला सगळ्याला झाली. कधी होणार म्हणते तू माझ्या लेकराची? याच्या समोरचं नाव वो बुलाती है, वो बुलाती है मगर जाने का नहीं. क्या बात है? वो बुलाती है मगर जाने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. मी अजून तुम्हाला 30 रुपयाचं बुक देतो. याच्या समोरचं म्हणा, तेरे रच के कमल, तेरे रच के कमल. नजर से मिलाई मजा आ गया. तेरे रच के कमल जब नजर से मिला. तेरे रश के कमल तूने पहली नजर जब नजर से मिलाई बता गया. बरसी गिर गई. त्यांची घरातच जावं जास्त भेटून जाईल. याच्या समोरचं म्हणा, देख न रूपाची पोरगी माझ्या मामाची. नाही. लाईन मारते माझ्यावर, तुला फिरवीन माझ्या गाडीवर. याच्या समोरचं म्हणा, पुष्पराज. समोरचं म्हणा, तेरी झलक शर्मी श्रीवल्ली नैना मदर मरली. क्या बात है? ओ तेरी झलक शर्मी श्रीवल्ली नैना मदर मरली.
लग्न जाऊ देत ते योगी योजना नाही. जिजामाताची जयंती किती? माईक मध्ये बोल ना. जिजामाताची जयंती किती? अर्चिका तुम्हाला मास्तरने शिकवली काय? सैराटचं गाणं का शाळेत शिकवले काय? माईक मध्ये बोल ना. मग तुम्हाला कसं येते? जिजामातेची जयंतीने माहित नाही, फक्त अर्चन परिषद माहिती. शिवाजी महाराज आ क्या बात आहे, टाळ्या वाजवत्या पुढं. अशा पोरं घडले पाहिजे, नेले माहित नाही, फक्त येले सगळ्या गावाला झाली माझ्या लग्नाची. तुम्हाला जन्म कोणा दिला? आईनं. आई ना, बरोबर आहे. कपडे कोण घेऊन दिले? बाबानं. बाबांना. बरोबर आहे ना. त्याचं काय तुला कपडे बाबांना दिले की दोन्ही पालट्या खुश केल्या गेल्या. जन्म आईनं दिला, कपडे बाबानं दिले, चप्पल बाबानं. मामानं काय दिलं? मामानं पैसे. बरं आतापासूनच मामाच्या घरी लग्न ठेवला गेला. अहो मामा, मामाला पोरगी आहे काय? नाही. मामाचं लग्न झालं काय? हो. मामाचं लग्न झालं पण मामाला पोरगा आहे काय? हो. पोरगी नाही. नाही. तू उभा रे. हा पांढरा शर्ट वाला उभा रे. मामा आहे काय? मामा आहे का तुले? मामाला पोरगी आहे काय? मामा आहे काय? मागचा मामा आहे काय? मामाला पोरगी आहे काय? खतरनाक गाव आहे का तुमचं? अलग अलगच प्राणी पाहिले भेटून. मामाचं लग्न व्हायचं आहे म्हणजे सांगा, लय बेकार काम झालं. पिवळ्या शर्ट आले. मामाचं लग्न झालं काय? मामाला पोरगी आहे काय? मामाला पोरगी आहेच नाही. कोणाच्या मामाला पोरगी आहे? कोणाच्याच नाही. अर्ध्या मामाचं लग्न व्हायचं आहे. आहे काय? मामाला पोरगी आहे, लग्न व्हायचं. राहू द्या. शांत व्हा. गडबड करू नका. तुम्ही का अधिक महिन्यातलं काय? 20 रुपयाचं पुस्तक आहे, 100 रुपयाची नोट आहे. माईक जवळ घ्या. 40व्या वर्षी 45,000 बुक वाचणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचं प्रेम पुस्तकावर होतं की पैशावर होतं? माईक चालू करा. पुस्तकावर. त्या काळात आपला लाख रुपये उत्पन्न होतं. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. आज जर मनात धरलं असतं तर मुकेश अंबानी सारखे नौकर घरात ठेवले असते, पण तुमच्या आमच्यासाठी त्यांनी घरादाराला लाथ मारून शिक्षण खुलं करून दिलं. त्याचं प्रेम पुस्तकावर होतं की पैशावर होतं? पुस्तकावर. गाडगे महाराजांचं प्रेम पुस्तकावर होतं की पैशावर होतं? पुस्तकावर. डॉक्टर बाबासाहेब प्रेम पुस्तकावर होतं की पैशावर होतं? पुस्तकावर. शिवाजी महाराजचं प्रेम पुस्तकावर होतं की पैशावर होतं? पुस्तकावर. तुम्हाला पुस्तक पाहिजे की पैसे पाहिजे? पुस्तक. असे घडले पाहिजे पोरं, असे पोरं घडले पाहिजे. नाही तर पोरं, मी कलगी गावात जातो, महाराज 100ची नोट पाहिजे. मी 20 रुपयाचं पुस्तकही देतो आणि वर तर 100 रुपयाची नोटी ठेवतो. का? कारण त्यांच्या आई वडिलांना त्यांच्यासाठी संस्कार टाकले. त्यांच्या आई वडिलांसाठी एक वेळा जोरदार टाळा वाजवा. तुमचे आई वडील आले का इथं? बाबा आले. तुमचा वारस कोरा आहे, खतरनाक आहे, लावून करून दे.